आता पाहूयात बातम्या सविस्तर। ॲट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनार्थ नांदेड येथे काढण्यात आलेला निर्धार महामोर्चा ऐतिहासिक, अभूतपूर्व आणि रेकॉर्ड ब्रेक ठरला। या मोर्चात जिल्हाभरातून लाखोंच्या संख्येने ॲट्रॉसिटी समर्थन सहभागी झाले होते। निळे, पिवळे, हिरवे, लाल झेंड्यांनी मोर्चा बहुरंगी बनला, तर मोर्चातील घोषणांमुळे आसमंत दणाणून गेले। ॲट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनार्थ ॲट्रॉसिटी कायदा समर्थन समितीच्या वतीने नांदेडमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। यासाठी गत महिनाभरापासून जिल्हाभरात विविध ठिकाणी बैठकांचे आयोजन करत ॲट्रॉसिटी समर्थन समितीने संपूर्ण जिल्हा पिंजून काढला होता। तर या मोर्चात प्रतिसादही तेवढ्याच प्रमाणात मिळाला। सकाळी 8 वाजल्यापासून शहरातील नवीन मोंढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर गर्दी जमण्यास सुरुवात झाली। केवळ अनुसूचित जाती नव्हे तर अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, विमुक्त भटक्या जमाती आदी सर्वच प्रवर्गातील लोकांनी मोर्चात स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला। यात निळे, पिवळे, हिरवे, लाल, पांढरे झेंडे घेऊन ॲट्रॉसिटी कायदा समर्थक सहभागी झाले होते। या मोर्चात महिला, अबाल, वृद्धांची संख्या लक्षणीय होती। शहरातील रेल्वे, अनेक मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते। पहिल्यांदा मी जाहीर करू इच्छितो, हा मोर्चा कोण्याही जाती आणि धर्माच्या विरोधात नाही। 3 जुलैला कोपर्डीला आमच्या बहिणीवर बलात्कार झाला, त्यासाठी त्या बहिणीचा निषेध आणि आरोपींना फाशी देण्यात यावी ही प्रमुख मागणी। त्यानंतर मराठा समाजाला जर आरक्षण मिळत असेल तर या देशातील कोणत्याही आंबेडकरी अनुयायाचा विरोध नाही। प्रॉब्लेम फक्त आहे की ॲट्रॉसिटी संदर्भात दुर्दैव याचं वाटतं माझ्या मराठा बांधवांनी, या देशामध्ये भारतीय दंडविधानच्या ज्या कलमा आहेत, ज्या कलमाचा गैरवापर होतं त्याच्यामध्ये ॲट्रॉसिटी घेतली असती तर आम्हाला वाईट वाटलं नसतं। कारण आमचं असं मत आहे, ज्या कलमा आहेत त्या प्रत्येक कलमाचा किमान 5 ते 10% गैरवापर होत असतो, परंतु बाकीचे 376 असेल, 302 असेल, 324 असेल, 325 असेल, 326 असेल, इतर सर्व कलमा बाजूला सोडून जाणून बुजून जातीय भावनेतून त्यांनी ॲट्रॉसिटीचा गैरवापर करण्यात येत आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे की म्हणणारी माणसं जातीवादी आहेत। भारतीय संविधानात आणि भारतीय दंडविधानामध्ये असं सांगितलं, विधान एखादं जातीय भावनेतून जर होत असेल त्याच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करा। माझा दावा आहे 376चा गैरवापर होतं, 302चा होतं, 324चा होतं, 395चा गैरवापर होतं, सगळ्या कलमाचा गैरवापर होत असताना जाणून बुजून जर ॲट्रॉसिटीला हे टार्गेट करत असतील, याचा अर्थ 100% म्हणणाऱ्यावर ॲट्रॉसिटी दाखल झाली पाहिजेत, ही या प्रमुख मागणी आहे। आणि म्हणून परत एकदा मी क्लिअर करू इच्छितो की परत एकदा हा मोर्चा कोण्याही जाती आणि धर्माच्या विरोधात नाही। आजही बाबासाहेबाचा समाज झोपलेला नाही, तो जिवंत आहे, तो जातीवंत आहे, तो भारतीय संविधानाला मानणार आहे। सर्व जनतेला एवढंच की हे मोर्चा शांततेत व्हावा, कुणी याला प्रतिमोर्चा समजू नये। जो प्रतिमोर्चा समजेल तो जातीवादी समजूत आपण आणि सर्व जनतेकरीने समाजाने, बौद्ध समाजाने आणि प्रत्येक समाजाने आलेल्या OBC, ST, NT आणि मातंग सगळ्या समाजाला आमचं आव्हान आहे की सर्वांनी शांततेत मोर्चा करावा। या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही या शासनाला हेच आवाहन करणार आहोत की हा मोर्चा ॲट्रॉसिटीच्या समर्थनात आहे। ॲट्रॉसिटीच्या समर्थनासाठी SC, ST, OBC आणि मुस्लिम समाजाच्या बांधवांनी ॲट्रॉसिटी ॲक्ट कडक करावा, यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। हा मोर्चा कोण्या मोर्चाचा प्रतिमोर्चा नाही आणि जर आमचा ॲट्रॉसिटी ॲक्ट कडक नाही झाला तर याचप्रमाणे आम्ही भविष्यात मोठमोठे आंदोलन करू आणि आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढा उभारू। आमच्या मागण्या अशा प्रकारे आहेत सर, ॲट्रॉसिटी ॲक्ट हा अधिक कठोर करण्यात यावा, तसेच प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन देण्यात यावे आणि 52% मंडल आयोग लागू करण्यात यावे, अशा आमच्या अनेक मागण्या घेऊन आम्ही आज युती या मोर्चामध्ये सामील झालेले आहोत। हा मोर्चा निर्धार मोर्चा आहे। सर्वप्रथम मी ही गोष्ट क्लिअर करू इच्छिते की हा प्रतिमोर्चा नाही आहे। आम्ही अनुसूचित जाती, बौद्ध, दलित आणि OBC आणि NT या सर्व समाजाचे इथे नेतृत्व करण्यासाठी आम्ही इथे युती जमलेलो आहोत। आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत, जसं ॲट्रॉसिटी कायदा हा सक्तीने लागू करावा। काही जणांचं असं म्हणणं आहे की ॲट्रॉसिटी हा कायदा कुठेतरी गैरवापर होत आहे, तर माझ्या मते ॲट्रॉसिटी हा कायद्याचा गैरवापर होणं शक्यच नाही आहे, उलट तो सक्तीने लागू करावा। आणि या जो काही मोर्चाचं स्वरूप आहे ते सर्वव्यापी स्वरूप आहे। आम्हाला कोणालाही विरोध करायचा नाही, आम्हाला आमच्या मागण्या आहेत ज्या काही त्या आम्हाला मिळवायच्या आहेत। आणि तुम्ही जे आरक्षण मागताय त्या आरक्षणाला आमचा विरोधही नाही आहे, कारण तुमच्या स्वतःच्या प्रत्येक जातीच्या मागण्या मांडण्याचा अधिकार संविधानाने आपल्याला दिलेला आहे। मला एवढंच सांगायचं आहे की जर आमच्या अस्मितेला तुम्ही ॲट्रॉसिटीच्या निमित्ताने धक्का जर देणार असाल तर पुढे होणाऱ्या परिणामांना जे परिस्थिती उद्भवेल किंवा जे परिणाम होतील त्यांना तुम्ही स्वतः कारणीभूत असाल, कारण जी गरिबी तुमच्यावर ओढवली आहे किंवा ह्या मागण्यांसाठी तुम्ही रस्त्यावर
ते रस्त्यावर उतरण्यासाठी तुम्ही स्वतःच त्याला जबाबदार आहात। याला दलित किंवा कुठल्याच प्रकारचा ॲट्रॉसिटी कायदा जबाबदार नाही आहे, हे तुम्ही ध्यानात घेतलं पाहिजे, एवढंच आम्हाला म्हणायचं आहे। आणि खैरलांची अत्याचार ते कोपर्डी अत्याचारपर्यंत अनेक घटना घडलेल्या आहेत, त्या घटनेतील प्रत्येक गुन्हेगाराला ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कठोरात कठोर अशी शिक्षा झाली पाहिजे आणि पीडितांना न्याय मिळाला पाहिजे, एवढे आमच्या मागण्या आहेत। आणि ह्या मागण्या सगळ्या घेऊन आम्ही युती ह्या मोर्चाचं नेतृत्व करत आहोत। समाजाच्या जे काही मागण्या आहेत ते आम्ही ज्या 10 युती आहोत ते जिल्हाधिकाऱ्यापर्यंत आमचं निवेदन पोहोचवत आहोत। प्रतिनिधी नरेश तुप्तेवारसह सुचिता कुलकर्णी, SP 24 तास, नांदेड।